नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात नाल्याचं काम अर्धवट स्थितीत आहे। नाला रस्त्यापेक्षा जास्त असल्यामुळे पाणी जास्त तुंबण्याची शक्यता आहे। वाहन चालकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। वसई विरारमध्ये नाल्यांची अर्धवट कामं राहिल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। मी आता नालासोपाराच्या अलकापुरीमध्ये आलो आहे, आपल्याला दाखवतो। या ठिकाणी हा जो रस्ता आहे हा मुख्य रस्ता आहे, स्टेशनच्या बाजूचा रस्ता आहे आणि या ठिकाणी प्रवासी ट्रेन पकडण्यासाठी अनेक रिक्षा या ठिकाणी जात असतात। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा रस्त्यामध्ये मातीचा ढिगारा आहे आणि हे अर्धवट असलेलं आहे। हा नाला आहे। आपण जर हा पाहिला तर या ठिकाणी गॅप पडलेले आहे आणि कसरत कर या ठिकाणी रिक्षा चालक असू दे, वाहन चालक या ठिकाणी वाट काढताना दिसतात। कारण एखादी मोठी गाडी असेल तर ती जाऊ शकत नाही, कारण या ठिकाणी मोठी खास निर्माण झालेली आहे आणि यामध्ये अडकून रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। महापालिकेने या ठिकाणी संरक्षक काहीतरी लावायला हवं होतं, परंतु असं कुठे दिसत नाही। आपण समोर पाहिलं तर हा नाला सुद्धा आहे जो अर्धवट आहे आणि हा नाला सरळ खरं तर तो ह्याला जोडला पाहिजे होता, परंतु हा क्रॉस केल्यामुळे पाणी सुद्धा अडणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पाणी जाण्याऐवजी या ठिकाणी पाणी तुंबण्याची जास्त शक्यता निर्माण होणार आहे। कारण या संपूर्ण जो परिसर आहे आपण बघितलं तर या ठिकाणी चिखलाचं मोठं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या ठिकाणी या सगळ्या ह्याच्यामध्ये मोठा अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे। कारण महापालिकेचं हे अर्धवट काम एखाद्या प्रवाशाच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे। महापालिका आता तरी जागी होईल का असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।